मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या अल्गो ट्रेडिंग मराठी या चॅनलवरती. सो मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत दोन महत्वाच्या गोष्टी. पहिली गोष्ट म्हणजे ते म्हणजे आपले जे अल्गोज आहेत त्या अल्गोजने आजच्या दिवसामध्ये कशा प्रकारे प्रॉफिट दिलेला आहे. आणि सोबतच दुसरी गोष्ट म्हणजे मी आज तुम्हाला एक स्ट्रॅटेजी शिकवणार आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की वीकली ऑप्शन सेलिंग हा अल्गो करतो आणि त्यानुसार याने कशा प्रकारे ट्रेड घेतलेला आहे किंवा कशा प्रकारचे ट्रेड्स घेतो याचे काय रिझल्ट्स आहेत. सो आज मी तुम्हाला वीकली ऑप्शन सेटिंग वाला एक अल्गो देणार आहे आणि सोबतच अल्गो ट्रेडिंगचे आपले आजचे रिझल्ट जे काय ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. हा व्हिडिओ कोणताही तुम्ही फक्त एज्युकेशनल पर्पज साठी घ्या. मी कोणते तुम्हाला डायरेक्ट रिकमेंडेशन देतो असं समजू नका. ठीक आहे, सुरुवात करूया. तुम्हाला माहिती असेलच की अल्गो ट्रेडिंग आपण जे करतो आहे ते करतो आहे धन या ब्रोकरकडे, धन या प्लॅटफॉर्मवरती. तुम्हाला जर तुम्ही जर हा व्हिडिओ माझा कदाचित पहिल्यांदा बघत असाल तर तुम्ही ना, मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये धनच्या पहिल्या व्हिडिओची लिंक दिली, म्हणजे अल्गो ट्रेडिंग धनवरती कशी करायची याची लिंक दिली आहे. तो व्हिडिओ एकदा नक्की बघून घ्या. चॅनलवरती तो उपलब्ध आहे, तर मी काही दिवसापूर्वी टाकलेला होता, तो एकदा व्हिडिओ बघा. त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे की धन या प्लॅटफॉर्मवरती अल्गो ट्रेडिंग कशा प्रकारे करायची असते. सो तो व्हिडिओ एकदा तुम्ही फक्त नक्की बघून घ्या. ठीक आहे, आता आपण ह्या व्हिडिओमध्ये का एकदम बेसिक पासून नाही सुरुवात करत आहोत. आपल्याला बऱ्यापैकी गोष्टी माहिती आहेत, नसतील तर तो व्हिडिओ बघा. लेटेस्ट वाले काही व्हिडिओज बघा. आता आपण डायरेक्टली सुरुवात करूया. ठीक आहे, धन या प्लॅटफॉर्मवरती आपण अल्गो ट्रेडिंग करतो कारण की इथे धनवरती इनबिल्ड प्लॅटफॉर्म अवेलेबल आहे, त्यामुळे. ओके, इनबिल्ड जो आहे तो अल्गोचा प्लॅटफॉर्म अवेलेबल आहे, जेणेकरून तुम्हाला ब्रोकरला अटॅचच सर्व गोष्टी इथे करता येतात. तुम्हाला दुसरा कोणत्या थर्ड पार्टी ऍप्लिकेशन वरती जावं लागेल इथे नाही. ठीक आहे, सो आता थोडंसं तुम्ही या ठिकाणी खाली आणि थोडंसं खाली आल्यानंतर पहिलं म्हणजे धनच्या अल्गो प्लॅटफॉर्मवरती जायचं कसं. तर यासाठी ना तुम्हाला धनचं डीमॅट अकाउंट तुमच्याकडे असलं पाहिजे. जर तुमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेली आहे आपली धनची, त्या लिंक वरनं तर धनमध्ये अकाउंट असेल. ठीक आहे, सो तुम्ही इथे ऑब्विसली अल्गो ट्रेडिंग वगैरे सर्व गोष्टी करू शकता. धन या ब्रोकरची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये ऑलरेडी दिलेली आहे. सो इथे मी आलो की थोडंसं मी खालच्या साईडला स्क्रोल करणार. मग थोडंसं खालच्या साईडला स्क्रोल केल्यानंतर बाजूला मला एक ऑप्शन येतो, फीचर्ड अल्गोज फॉर ट्रेड. सो यावरती मी व्ह्यू ऑल अल्गोज वरती क्लिक करणार. ओके, व्ह्यू ऑल अल्गोज वरती क्लिक करणार. व्ह्यू ऑल अल्गोज वरती मी क्लिक केल्यानंतर इथे मला म्हणजे सर्व काही अल्गोज दिसतात. तर यातला मी कोणता अल्गो यूज करणार आहे ते मी तुम्हाला पहिलं म्हणजे दाखवणार, बट त्याआधी ना मला तुम्हाला एक फक्त आजचे रिझल्ट दाखवायचे. ओके, फक्त आजचे रिझल्ट दाखवायचे. ठीक आहे, इथे बघा एक रिझल्ट मी फक्त शो करतो. काय ते माय अल्गोज वरती गेलो. माय अल्गोज वरती या ठिकाणी तुम्हाला जे आहे ते आपले आजच्या दिवसाचे रिझल्ट दिसतात. ठीक आहे, काय दिसतात तुम्हाला आजच्या दिवसाचे रिझल्ट दिसतात. सो आजच्या दिवसाचे जे रिझल्ट आहेत हे तुम्ही इथे अगदी इझी पद्धतीने, सोप्या पद्धतीने जे आहे ते नक्कीच बघू शकता. सो हे अल्गोजची नावं आहेत, त्याच्यापैकी काही अल्गोज मी तुम्हाला शिकवले आहेत. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती गेलात ना तर चॅनलमध्ये व्हिडिओज अवेलेबल आहेत. काही अल्गोज मी तुम्हाला शिकवलेले आहेत या व्हिडिओमध्ये. सो हे जेवढे अल्गोज मी तुम्हाला शिकवले तेच मी यूज करतो, दुसरा काही यूज करत नाहीये. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत हा वाला अल्गो, जो रेशो फ्लक्झर वाला अल्गो आहे, तोच आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकतोय. समजलं तुम्हाला, म्हणजे मी जो अल्गो करतो तोच तुम्हाला शिकवणार. ठीक आहे, सो कोणत्या अल्गोमध्ये मी किती कॅपिटल लावलंय, किती आजच्या दिवसामध्ये प्रॉफिट झालाय, या सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी इथे येत असतील. ठीक आहे, मी हा पण एक झेन क्रेडिट स्प्रेड वाला अल्गो आपल्या चॅनलवरती दिलेला होता. ओके, काहीतरी 5-6 दिवसापूर्वी दिलेला होता झेन क्रेडिट स्प्रेड वाला अल्गो. इथे बघा, ही स्ट्रॅटेजी ऑप्शन सेलिंग पोझिशनल अल्गो स्ट्रॅटेजी. व्हिडिओज बघत असाल आपले तर तुम्हाला माहिती असतं. सो त्याच्यामध्ये पण आज बघा चांगला प्रॉफिट झालेला आहे. साधारणतः 6% हा प्रॉफिट आहे. क्लिअर आहे आता. त्यानंतर आहे डेल्टा रोटेशन, तिथे ट्रेडच नाही घेतला. कर्वेचर इथे 11,000 रुपयाचा प्रॉफिट आहे. आणि रेशो फ्लक्झर जो मी तुम्हाला आज शिकवणार आहे त्यावरती 2 लाख रुपये लावून साधारणतः 18,000 रुपयांचा प्रॉफिट. आणि ओव्हरऑल माझ्या ह्या अल्गोमध्ये झालाय 30,000 रुपयाचा प्रॉफिट आतापर्यंत. सो हा अल्गो आपण आज डिस्कस करणार. ओके, आता ह्याच्यामध्ये तुम्ही जर इन डिटेल मध्ये गेला तर ट्रेड्स वगैरे बघू शकता. पोझिशन्स मध्ये वगैरे जाऊन तुम्हाला ह्याच्या पोझिशन समजतील, सर्व गोष्टी समजतील. पण त्या आता आपण इथे युट्यूबर वरती वगैरे डिस्कस करू शकत नाही. सो त्यासाठी आपलं अल्गोचं एक फ्री डेडिकेटेड टेलिग्राम चॅनल आहे. तुम्हाला जर अल्गो बद्दल लाईव्ह मार्केटमध्ये काही अपडेट्स हवे असतील किंवा लाईव्ह मार्केटमध्ये अपडेट काय चाललं आहे, कोणता अल्गो एक्झिट करायचा आहे, कोणता अल्गो काय करायचा. आज आपण काही अल्गो मॅन्युअली एक्झिट केले आणि मी तुम्हाला तिकडे मेसेज करून सांगितलंही होतं. सो तुम्हाला ते अपडेट हवे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तो मात्र नक्की जॉईन व्हा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे पहिलीच, तो मात्र नक्की जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला अपडेट्स त्या ठिकाणी जे आहे ते न चुकता मिळत जातील लाईव्ह मार्केटमध्ये सुद्धा अल्गोचे. ओके, आता
हे सर्व झालं. आता मी तुम्हाला सांगतो की तो अल्गो जो मी तुम्हाला दाखवतोय रेशो फ्लक्झर वाला, तो नेमका काय आहे, नेमका काय करतो ते. ठीक आहे, एक्झॅक्टली काय करतो. सो इथे बघा, तो इथे तुम्ही जेव्हा तुम्ही धन अल्गोच्या प्लॅटफॉर्मवरती येता, कसं यायचं, तर होम स्क्रीनवरती जायचं, तिथे तुम्हाला ऑप्शन दिसतो व्ह्यू ऑल अल्गोज, तिथून यायचं. तुम्हाला पहिलं जायचं ट्रेडिंग अल्गोज वरती. ओके, ट्रेडिंग अल्गोज मध्ये आला, तिथे तुम्हाला जायचं क्रेडिट स्प्रेड. आपण फक्त क्रेडिट स्प्रेडचे अल्गो करतो ऑप्शन सेलिंग मध्ये येते, तर त्यांचे रिझल्ट चांगले आहेत. ते तुम्ही केलं का तुम्हाला थोडंसं खाली यायचं आणि इथे तुम्हाला एक ना जो मी तुम्हाला आता म्हटलं तो अल्गो दिसतो. ठीक आहे, त्या अल्गोचं नाव आहे रेशो फ्लक्झर. सो इथे बघा, आता आपण तुम्हाला मी जसं आधी सांगितलेलं की प्रत्येक अल्गोचे रिझल्ट तुम्हाला इथे दिसत आहेतच, किती किती काय आहेत ते. पण आपल्याला केवळ रिझल्ट बघायचे नसतात, आपल्याला सर्व गोष्टी अनालिसिस करायच्या असतात, आणि तेच मी तुम्हाला ह्या चॅनलवरती प्रत्येक वेळी करून दाखवतो, आजही करून दाखवतो. ओके, आता सो इथे मी या ठिकाणी जो रेशो फ्लक्झर जो अल्गो आपला आहे ना, तो इथे फक्त शोधतो मला कुठे भेटतोय. सो ओके, इथे बघा, या ठिकाणी तुम्हाला भेटला रेशो फ्लक्झर अल्गो. इथे तुम्हाला दिसते की ह्या अल्गोसाठी लागतं 1,20,000 रुपयाचं मिनिमम कॅपिटल. 1,20,000चं मिनिमम कॅपिटल, 20% रिटर्न्स गेले एका वर्षात, 3 महिन्यात दिलाय, 6% 6 महिन्यामध्ये परत 20% रिटर्न्स आहे, आणि एका वर्षामध्ये 84% रिटर्न्स ह्या अल्गोने दिलेले आहेत. ठीक आहे, आता मी हा अल्गो मला टाकायचा असं पहिलं मी आधी ओपन करतो. ओके, हा अल्गो काय, हा अल्गो ना एक डायरेक्शनल स्ट्रॅटेजी, क्रेडिट स्प्रेड म्हणजे डायरेक्शनल स्ट्रॅटेजीज असतात. सो हा डायरेक्शनल स्ट्रॅटेजी आहे. तुम्ही थोडंसं खाली या, इथे तुम्हाला दिसते की हा अल्गो साधारणतः रेशो फ्लक्झर इथे दिले की महिन्यातनं एक ट्रेड घेतो. ठीक आहे, महिन्यातनं एक ट्रेड घेतो. बट आता मी गेले काही टाइम कंटिन्यू हा अल्गो यूज करतो, सो थोडेसे जास्त ट्रेड घेतो, म्हणजे महिन्यातनं एक 3 ते 4 ट्रेड हा घेतो, असं तुम्ही समजू शकता. आता आपण काही 5 ट्रेड्स बघूया, त्यानुसार तुम्हाला समजेल. मी याच्या रिझल्टही तुम्हाला दाखवणार आहे, या अल्गोचे रिझल्टही मी तुम्हाला या ठिकाणी इथे नक्कीच दाखवणार आहे. सो इथे ह्याचा सक्सेस रेशो आहे, त्यानंतर ॲव्हरेज ट्रेड प्रॉफिट आहे, ॲव्हरेज ट्रेड लॉस आहे, आणि हा अल्गोची खास गोष्ट म्हणजे ह्याचा मॅक्झिमम ड्रॉडाऊन आहे केवळ 4%. मॅक्झिमम ड्रॉडाऊन 4%, याचा अर्थ काय की मॅक्झिमम लॉस जो लोकांना झालेला आहे अल्गोमध्ये तो झालेला फक्त 4%. कारण की हा पोझिशनल अल्गो आहे, इंट्राडे अल्गो नाही. तुम्ही इथे याल तर इथे बघा, साधारणतः तुम्ही ह्या अल्गोमध्ये समजा कोणी 3,20,000 रुपये टाकले असते 1 वर्षापूर्वी, तर ती अमाऊंट झाली असती साधारणतः एक 5,89,000, म्हणजे जवळपास डबल झाली असती एका वर्षामध्ये. क्लिअर. आता मी तुम्हाला दाखवतो ह्याचे रिझल्ट. ओके, 5 ट्रेड्स मध्ये बघूया. सो ऑगस्ट महिन्यामध्ये आतापर्यंत 7%चे रिटर्न्स दिले. किती ट्रेड घेतले, साधारणतः आतापर्यंत एकच ट्रेड घेतले. ओके, साधारणतः आतापर्यंत एकच ट्रेड या ठिकाणी त्याने घेतलेला आहे. त्यानंतर रेशो फ्लक्झर झाला, थोडासा मागे जाऊया जुलैमध्ये किती घेतले, जुलैमध्ये पण जवळपास 2 ट्रेड घेतले. त्यानंतर मे मध्ये, ओके जून मध्ये तर डेटा अवेलेबल नाही, मे मध्ये किती घेतले, 2 ट्रेड घेतले. मार्च मध्ये किती घेतले, मार्च मध्ये लॉस होता, मार्च मध्ये एकच ट्रेड घेतला. डिसेंबर मध्ये प्रॉफिट आहे, डिसेंबर मध्ये 3 ट्रेड घेतले. अशा प्रकारे हा अल्गो तुम्हाला इंट्राडे अल्गो नाहीये, किंवा तुम्हाला कंटिन्यू ट्रेड पण घेत नाही. मार्केटमध्ये त्याला जेव्हा अपॉर्च्युनिटी दिसते ना, किंवा त्याला जेव्हा वाटतं की बाबा मार्केटमध्ये चांगली अपॉर्च्युनिटी आलेली आहे, तेव्हाच तो अल्गो तुमच्यासाठी ट्रेड घेणार. ठीक आहे, तेव्हाच तो अल्गो तुमच्यासाठी या ठिकाणी नक्की ट्रेड घेणार. सो पहिलं म्हणजे हा अल्गो तुम्हाला कोणतेही उगाचच्या उगाच ट्रेड्स घेत नाही. उगाचच्या उगाच ट्रेड्स घेत नसल्याने तुमचं उगाचच्या उगाच ब्रोकरेज जात नाही. महिन्याला 2-3 ट्रेड जो असते तर तुमचं किती ब्रोकरेज जाईल तुम्हाला माहिती आहे, 20 रुपये पर ऑर्डर प्रमाणे ब्रोकरेज जातं. फार कमी ब्रोकरेज हा अल्गो खर्च करतो. तुम्ही याच्यावरती क्लिक केल्यानंतर ह्याने कोणता ट्रेड घेतला तेही तुम्हाला दिसतं. एका ट्रेडमध्ये फक्त 2च ट्रेड असतात, म्हणजे 2च ऑर्डर असतात. सो 2/2 साधारणतः 4 ऑर्डर्स, म्हणजे एका ट्रेड मागे फक्त 4 ऑर्डर्स असतात, तेवढंच तुम्हाला ब्रोकरेज लागतं. जास्त त्या ठिकाणी तुम्हाला ब्रोकरेज अल्गो आहे म्हणून लागत नाही, गोष्ट लक्षात ठेवा. आता हे रिझल्ट बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटत असेल की हा अल्गो डिप्लॉय करावा वगैरे. डिप्लॉय कसं करायचं, काय करायचं, सर्व मी तुम्हाला सांगतो इथे. पण त्याआधी मी तुम्हाला एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो, ते म्हणजे ना, तुम्ही कधीही जेव्हा अल्गोचा परफॉर्मन्स बघता, तेव्हा तुम्हाला त्याचा ही गोष्ट बघायची असते, ती म्हणजे मॅक्स ड्रॉडाऊन. पहिला मॅक्स ड्रॉडाऊन म्हणजे काय की बाबा कंटिन्यू लॉस होत होत किती लॉस झालेला आहे, मॅक्झिमम तर 4.5%चा लॉस. आणि त्यानंतर बघायचे असतात ह्या 2 गोष्टी. विन डेज 85%, म्हणजे हा अल्गोने 85% ऑफ टाइम्स तुम्ही प्रॉफिटमध्ये राहिलात. 89% मंथ तुम्ही प्रॉफिटमध्ये राहिलात, म्हणजे तुम्ही जर 10 महिने अल्गो यूज केला ना, तर तुम्ही 9 महिने प्रॉफिटमध्ये आहात असं. आणि 80% ऑफ क्वार्टर्स, म्हणजे साधारणतः तुम्ही 3 महिन्याचा कालावधी एक क्वार्टर म्हणून ओळखला जातो. सो तुम्ही समजा जर या ठिकाणी 5 क्वार्टर मध्ये हा अल्गो रन केला, तर तुम्ही 4 क्वार्टर त्यातला ग्रीन मध्ये क्लोज असणार. ठीक आहे, आता यामध्ये पेपर ट्रेडिंग कशी करायची.
सो समजा तुम्हाला ह्यामध्ये पेपर ट्रेडिंग करायची, मी तुम्हाला बऱ्याचदा म्हटलंय की धन या प्लॅटफॉर्मवरती डायरेक्टली पेपर ट्रेडिंगचा ऑप्शन अवेलेबल नाही, डायरेक्टली पेपर ट्रेडिंगचा पर्याय अवेलेबल नाही. यासाठी काय करायचं तुम्ही लोकांनी, सिंपल जेव्हा मार्केट संपतं ना तेव्हा या ठिकाणी यायचं आणि फास्ट ट्रेड्समध्ये रिझल्ट बघायचे. फास्ट ट्रेड्समध्ये तुम्हाला रिझल्ट अपडेट होतो, काही काळामध्ये तुम्ही बघू शकता कोणत्या दिवशी काय ट्रेड घेतला, कोणत्या दिवशी काय झालं. सो तुम्हाला याचा, आता मी जसं हा रिझल्ट अनालिसिस केले, सो मला समजते की अल्गो चांगला आहे की खराब आहे, तसं तुम्हाला समजू शकणार. ठीक आहे. हा अल्गो एक थोडासा सेफ्टी वाईज कामासाठी ओके, म्हणजे सेफ्टी धरून चालतो. रोज ट्रेड घेत नाही, दर आठवड्याला घेत नाही, पण घेतो तेव्हा तो मॅक्झिमम टाइम प्रॉफिटमध्ये येण्याचा प्रयत्न जो आहे तो करत असतो, किंवा तसा प्लॅनिंग करत असतो. ते तुम्ही इथं बघू शकता, माझ्या आजच्या सर्व पोझिशन्स मध्ये सुद्धा तुम्हाला हा अल्गो जो आहे तो दिसत आहेच. ओके. आता मला सांगा, तुमच्यापैकी किती लोकांना हा अल्गो त्यांच्या अकाउंटमध्ये डिप्लॉय करायचा आहे. मी कसा डिप्लॉय करायचा ते सांगतो, बट त्याआधी जेव्हा तुम्ही कोणताही अल्गो यूज करणार, मी वारंवार सांगितलेलं आहे, तुम्ही त्याला ऍटलिस्ट 3 ते 6 महिन्याचा कालावधी द्या. जर तुम्ही या अल्गोमध्ये इन्व्हेस्ट करत आहात, मिनिमम 3 ते 6 महिन्याचा कालावधी द्या. असं नाही 15 दिवसात रिझल्ट खराब आले मी बाहेर आलो, 30 दिवसात झालं बाहेर जातो, 1 महिना झाले बाहेर आलो, असं नाही, 2 महिने झाले नाही. 3 ते 6 महिन्याचा कालावधी द्या, तरच तो तुम्हाला त्याचा योग्य पोटेन्शियल दाखवू शकेल. ठीक आहे. अल्गो ट्रेडिंग म्हणजे नेहमी 100% प्रॉफिट असं समजू नका. अल्गो ट्रेडिंग फक्त तुमची ट्रेडिंग स्टाईल सोपी करतो, तुम्हाला प्रत्येक वेळेला प्रॉफिटमध्ये आणत नाही, हेही लक्षात घ्या. ठीक आहे. सो आता किती लोकांना अल्गो डिप्लॉय करायचा आहे मला फटाफट कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तुम्हाला तीही प्रोसेस सांगतो, ही गोष्ट कशी करतात. ओके. सो इथे आता आपण आपलं दुसरं अकाउंट जे ते लॉग इन केलेलं आहे, आणि यामध्ये आपण आता बघून घेऊया की कशा प्रकारे तुम्ही अल्गो सांगितला रेशो फ्लक्झर, तो कशा प्रकारे तुम्ही डिप्लॉय करू शकता याबद्दल. ठीक आहे. सो इथे बघा, हे आपलं आता सेकंड अकाउंट आहे. सो इथे पण आपण ना पहिलं म्हणजे अल्गोज ओपन करूया. थोडंसं खाली स्क्रोल करूया, व्ह्यू ऑल अल्गोज वरती गेलो की अल्गोचा डॅशबोर्ड ओपन झाला. या ठिकाणी पण माझा ना एक सिंगल अल्गो चालू आहे. इथे बघा, माय अल्गोज मध्ये गेलं, तिथे माझा डॅम्पर क्रेडिट पेड सिंगल अल्गो चालू आहे, 1,00,000 कॅपिटल वरती. सो तिथेही मला 2,000 रुपयाचा प्रॉफिट झालेला आहे. ठीक आहे. आता मला समजा, जो मी तुम्हाला म्हटलं की रेशो फ्लक्झर वाला अल्गो टाकायचा, सो मी इथे गेलो, क्रेडिट स्पेडला गेलो, आणि इथे खालच्या साईडला जाऊन ते बघितलं की रेशो फ्लक्झर अल्गो मला कोणत्या ठिकाणी अवेलेबल दिसतोय. क्लिअर आहे. आता रेशो फ्लक्झर क्रेडिट स्पेड, इथे मला हा अल्गो जेव्हा माझ्या अकाउंटमध्ये चालू करायचा आहे, तेव्हा धन मध्ये ट्रेडिंग करण्यामागचं कारण काय माहितीये, ही प्रोसेस तुम्हाला एकदाच करावी लागते. अल्गो डिप्लॉय एकदाच करावं लागतं, त्यामुळे तुम्हाला रोज रोज येऊन करत बसायची गरज नाही. जेव्हा तुम्ही दुसऱ्या कोणत्या थर्ड पार्टी प्लॅटफॉर्मवरती अल्गो यूज करताना, तेव्हा तुम्हाला रोज सकाळी तिकडे जाऊन लॉग इन करावं लागतं. तुम्हाला तुमचं एपीआय की तिकडे अटॅच करावी लागते, त्यासाठी तुम्हाला ₹500 महिन्याचे तिकडे चार्जेस द्यावे लागतात. सो अशा बऱ्याच गोष्टी असतात. प्लस दोन्ही प्रकारचं एक्झिक्युशन व्यवस्थित झालं पाहिजे, म्हणजे त्या थर्ड पार्टी सॉफ्टवेअरकडे पण व्यवस्थित एक्झिक्यूट झाला पाहिजे, आपल्या ब्रोकरकडे पण व्यवस्थित झाला पाहिजे. बट धनमध्ये ह्या गोष्टी इनबिल्ड असल्यामुळे काही इश्यू होत नाही. सर्व गोष्टी ऑटोमॅटिकली सर्व होतात सोबतच. तुम्हाला कोणता अल्गो एक्झिट करायचा असेल, तर आज मी तुम्हाला म्हटलं की आज मी ना काही अल्गोज माझे मॅन्युअली एक्झिट केले, जे मी आपल्या टेलिग्राम चॅनलला सांगितलेले. सो जेव्हा मला अल्गो मॅन्युअली एक्झिट करायचे असतात, तर मी काय करतो, ज्या माझ्या पोझिशन चालू आहेत ना मोबाईलवरतीच, हे लॅपटॉपची गरज एकदाच पडते. जेव्हा तुम्हाला अल्गो ऍक्टिव्हेट करायचा आहे ना, एकदाच तुम्हाला लॅपटॉपची गरज पडणार. हे अल्गो मोबाईलवरून दिसत नाही, पण एकदा तुम्ही अल्गो तुमच्या मोबाईलला ऍक्टिव्हेट केले की त्यानंतर तुम्हाला डेस्कटॉपची गरज नाही. सो मी काय करतो, माझ्या मोबाईलवरून ते जे ट्रेड समजा चांगल्या प्रॉफिटमध्ये असेल, मी एक्झिट करून टाकतो. सो याला म्हणतात मॅन्युअल एक्झिट. आणि धनमध्ये मॅन्युअल एक्झिट तुम्ही केलात तरी तुमचा अल्गो परत एकदा रिव्हर्स ऑर्डर टाकत नाही. थर्ड पार्टी सॉफ्टवेअर जे आहेत ना, ते रिव्हर्स ऑर्डर टाकतात तुमच्या अकाउंटला. तुमचा चार्जेस जातो, ब्रोकरेज जातो, कधी कधी लॉसही होतो. त्यामुळे जे थोडेसे एक्सपिरियन्स आहेत त्यांना कळलं असेल रिव्हर्स ऑर्डर्स म्हणजे काय असतं अल्गोमध्ये. बट धनमध्ये तसं काही नाही, सिंपल एक्झिट करा, विषय संपला. ओके. सो आता मी तुम्हाला परत एकदा घेऊन जातो तिथे, आणि आपण आता समजा अल्गो डिप्लॉय करूया. जेव्हा मी डिप्लॉय वरती जातो ना, तेव्हा मला इथे येते की ₹750 मंथ. तर याचा अर्थ काय, हा जो अल्गो मला माझ्या अकाउंटमध्ये रन करायचा आहे 1 महिन्यासाठी, तर मला ₹650 या ठिकाणी पे करावे लागतील. म्हणजे जे तुम्हाला तुमचा थर्ड पार्टी जो ब्रोकर असतो तो महिन्याचे एपीआय कीचे चार्जेस घेतो किंवा स्ट्रॅटेजी रन करण्याचे चार्जेस घेतो, ते हे लोक एक साथच घेतात, आणि ₹750 पर मंथ मध्ये तुम्हाला हे पे करावे लागतात. ओके. समजा जर तुम्हाला जास्त स्ट्रॅटेजी करायची असतील, आता समजा मी माझ्याकडे इथे 6 स्ट्रॅटेजी आहेत, बरोबर. मी तुम्हाला जे अकाउंट दाखवलं तिथे माझ्या 6 स्ट्रॅटेजी आहेत. सो 6 स्ट्रॅटेजीसाठी मी काय केलं माहितीये, मी डायरेक्टली एक ओव्हरऑल स्ट्रॅटेजीचा एक हेच विकत घेतला. म्हणजे तिथे ₹750 भरण्यापेक्षा ओव्हरऑल स्ट्रॅटेजीचा एक कॉम्बो पॅकच विकत घेतला, जो मला येतो 2,999 महिन्यामध्ये. इथे बघा, खाली तुम्हाला ऑल प्लॅनमध्ये 2,999 महिन्यामध्ये तुम्ही जवळपास एक 70 एक अल्गोज करू शकता. ओके. 60-70 अल्गोज करू शकता. बट
तुम्हाला सिंगल करायचं सिंगल घ्या, मंथली प्लॅन सिलेक्ट करा, सबस्क्राईब करा. इथे तुम्हाला ऑटो पे किंवा वन टाइमचा ऑप्शन आहे, तुम्ही वन टाइम वर क्लिक करून पे व्हाया लेजर करा. म्हणजे तुमच्या धनच्या अकाउंटमध्ये जो बॅलन्स आहे त्या बॅलन्स मधूनच 750 रुपये कट होतात. तुम्हाला पेमेंट करायची गरज नाही, काहीच नाही. धनच्या अकाउंटमध्ये जो बॅलन्स आहे तिकडून ते पैशाचे ते कट होतात. सो अशा प्रकारे तुम्हाला काम करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही अल्गोमध्ये काम करू शकता. ह्याला तुम्ही पे व्हाया लेजर केलात की अल्गो सेटअप होतो, तुम्हाला कॅपिटल निवडायचा ऑप्शन येतो आणि तुमचं कॅपिटल या ठिकाणी लागलं जातं आणि तो अल्गो तुम्ही इथे वापरायला सुरुवात करू शकता. ठीक आहे. हा अल्गोचं नाव आहे रेशो ऑफ लक्झर क्रेडिट स्प्रेड एक्सपायरी. हा तुम्हाला जो आहे तो रोज ट्रेड घेत नाही, हा तुम्हाला महिन्यातनं 2 ट्रेड, महिन्यातनं 3 ट्रेड साधारणतः घेत असतो. त्यात तुम्ही फायदा घेऊ शकता. तुम्ही याचे रिझल्ट वगैरे बघत आहात. सोबतच आपल्या युट्यूब चॅनलवरतीही बऱ्याच अल्गो स्ट्रॅटेजी, बरेच अल्गो रिझल्ट अवेलेबल आहेत. तुम्हाला जर हे अल्गो वापरायचे असतील तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये धन या ब्रोकरची लिंक आम्ही दिलेली आहे. तर धन या ब्रोकरच्या लिंकवरती क्लिक करा, तिकडे अकाउंट ओपन करा. फ्री अकाउंट तुमचं ओपन होईल, तिकडून तुम्ही अल्गो यूज करू शकता आणि सोबतच तुम्हाला आमचे ऑफर्स, आमचे कोर्सेस सुद्धा फ्री मध्ये भेटतील, बिकॉज तुमचं अकाउंट आमच्याकडे ओपन झालं. सोबतच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, ती कोणीही जॉईन करायला अजिबात विसरू नका. ते फार जास्त महत्वाचं आहे तुम्हा सगळ्यांसाठी, टेलिग्राम लिंक जॉईन करणं. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.